मी नेहमी सांगत असतो, पटो ना पटो, जेवायचं असेल तर पहिल्या पंक्तीला आणि मरायचं असेल तर आयुष्य शिल्लक ठेवून विठाला. पहिल्या पंक्तीला जेवायला बसलं ना रामदास भाऊ, तर वाढपे भरपूर असतात आणि मेलो पाहिजे तेवढे मिळतात, पोटभर जेवण होतं. शेवटच्या पंक्तीला 19-20 होतं, थोडं सण करावं लागतं. आणि मरताना आयुष्य शिल्लक ठेवून गेलं तर राहिलेल्या आयुष्याची किंमत बाकीच्या लोकांना कळते. आणि मग लोक म्हणतात 10 मरायला पाहिजे होते, 10चा पोशिंदा जगायला पाहिजे होता. म्हणजे याचा अर्थ असा आहे, आपल्या जाण्यानं पोकळी निर्माण झाली पाहिजे. हे कीर्तन माझं असं त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी नाही, श्रद्धांजली देण्यात का मी मोठा नाही. आणि कोणी माईक घेऊन म्हणत असेल मी त्यांना श्रद्धांजली देतो, तर कदाचित तीही सुद्धा बेर ठेवू शकतो. कारण मरणाही आधी आम्ही राहिलो मरून. जिभेवर गाथा गीता सकल संत गाथा आणि त्यांचे शब्द प्रमाण जिभेवर कंठस्थ होते. माऊली ज्ञानोबराच्या ज्ञानेश्वरीतल्या ओव्या पूर्वार्ध कीर्तनकारानं बोलावा आणि उत्तरार्ध गतीर महाराजांनी सांगावा. हा अभ्यास होता. कीर्तनकाराचाही बाप पण गायक म्हणून जगला माणूस, हे विशेष आहे.